नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे आनंदात असालच आणि या अभ्यासाचा सुद्धा तुम्ही आनंद लुटतच असाल. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड नाशिक. मी प्राध्यापक बागुल भिडी आपले सर्वांचे अगदी मनापासून हृदयापासून मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण व्याकरणातला महत्त्वाचा एक भाग तो म्हणजे समास, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण समास याच्यातला काही भाग आपण अभ्यासलेला आहे. तो तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. आता आपण त्यातला पुढचा जो भाग जो आहे म्हणजे इतर जे समास जे आहेत ते आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. मित्रांनो, आजच्या तासामध्ये उरलेले समास आणि त्याचे प्रकार जे आहेत ते आपण बघूया, त्याची चर्चा करूया, त्याची लक्षणं समजून घेऊ, उदाहरण आपण समजून घेऊ आपण. चला तर मित्रांनो, आपण व्याकरणामधील समास या घटकाकडे आपण जाणार आहोत. मागच्या वेळेला आपण अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार हे सगळे आपण बघितले होते. आजच्या तासाला आपल्याला बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास या दोन समासांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण समासा या विभागाला सुरुवात केलेली होती, या घटकाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण अव्ययीभाव समास आपण लक्षात घेतला होता. त्यानंतर तत्पुरुष समास याची आपण माहिती घेतली. तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार जे आहेत, नंतर द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे चार प्रमुख प्रकार पडतात. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. यामध्ये आपण अव्ययीभाव समास हा संपवला होता, त्याची माहिती आपण घेतली होती, त्याची उदाहरणं आपण बघितली होती. तत्पुरुष समास मग त्याचे उपप्रकार आपण 3 बघितले. त्यात आपण विभक्ती तत्पुरुष समास हा बघितला आपण, त्याची माहिती आपण नीट लक्षात घेतली होती. यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे ना, तो मला पुन्हा तुम्हाला सांगावासा वाटतो. अर्थात आपण बाकीची सगळी माहिती आपण घेतली, त्याची व्याख्या, त्याची लक्षणं, त्याची उदाहरणं ही सगळी आपण बघितलेलं आहे. पण 2 शब्दांची उकल तुमच्यासमोर मांडणं अतिशय महत्त्वाचं आहे. विभक्ती, नेमकं विभक्ती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं नीट समजून घ्या. नामे व सर्वनामे यांच्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारी शब्दांनी दाखविले जातात त्या विकारी शब्दांना विभक्ती असे म्हणतात. नीट समजून घ्या. म्हणजे नाम असो किंवा सर्वनाम असो, आता वाक्यामध्ये नाम, सर्वनाम, त्यानंतर कर्म, क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, अव्यय ही सगळे घटक येत असतात. मग नाम आणि सर्वनाम यांचे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध म्हणजे नाम, सर्वनाम यांचे क्रियापद किंवा इतरांशी येणारे संबंध ज्या विकारी शब्दांनी दाखविले जातात त्या विकारी शब्दाला काय म्हटलं जातं मित्रांनो? विभक्ती असं म्हटलं जात असतं. आलं लक्षात आता विभक्ती म्हणजे नेमकं काय? आणि प्रत्येक कशाला म्हटलं जातं? नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना जी अक्षरे जोडतात
त्यास प्रत्यय म्हणतात. म्हणजे नीट साध्या शब्दामध्ये समजून घ्या. नामाचे किंवा सर्वनामाचे, ज्यावेळेला नाम किंवा सर्वनामाचं विभक्तीचं रूप तयार करायचं असतं, त्यावेळेला ते विभक्तीचं रूप तयार करत असताना जी अक्षरं जोडली जातात, म्हणजे जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या शेवटी जी अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय म्हणतात. लक्षात आलं मित्रांनो? आता विभक्ती म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय. मग विभक्ती तत्पुरुष समास हा आपण बघितला होता. नंतर आपण कर्मधारय समास म्हणजे त्याची लक्षणं आणि उदाहरणं ती आपण लक्षात घेतली. त्याच्यानंतर द्विगु तत्पुरुष समास, जिथे पहिला शब्द हा संख्या विशेषण असतो, हे सगळं आपण बघितलं होतं. आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला द्वंद्व समास आणि बहुरी समास या 2 समासांची आपल्याला माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला बघायची आहे. यामध्ये द्वंद्व समासाचे पण काही उपप्रकार पडतात. मग कोणते पडतात? इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास. म्हणजे द्वंद्व समास आपल्याला लक्षात घ्यायचं आणि त्याचे 3 जे उपप्रकार जे आहेत, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समहार द्वंद्व समास आणि बहुरी समास, यांची माहिती आपल्याला व्यवस्थित आजच्या तासिकेमध्ये आपल्याला घ्यावयाची आहे. चला तर आपण ती माहिती बघूया. सुरुवात आपण द्वंद्व समासापासून करूया. मग द्वंद्व समास म्हणजे नेमकं काय? ज्या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. ज्या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. साध्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे आपण बघितलं होतं, ज्यावेळेस सामासिक शब्द तयार होतो तो कसा तयार होतो? 2 शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द तयार होतो. म्हणजे त्या सामासिक शब्दामध्ये 2 शब्द असतात. आणि आपण हे बघितलं होतं मागच्या तासामध्ये, ह्या 2 शब्दांपैकी ज्या शब्दांना अधिक महत्त्व दिलं जातं त्यानुसारच समासाचे प्रकार पडतात. मग कधी पहिल्या शब्दाला अधिक महत्त्व असतं त्यावेळेला अव्ययभाव समास होतो. दुसऱ्या शब्दाला जर महत्त्व आलं तर तत्पुरुष समास होतो. आणि ज्या वेळेला हे दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात अर्थाच्या दृष्टीने, त्यातला एकही शब्द गाळून चालत नाही. अर्थदृष्ट्या दोघेही शब्द महत्त्वाचे असतात. कारण का? ते दोघेही शब्द कसे असतात? प्रधान असतात. ते दोघेही शब्द कसे असतात? प्रधान असतात. आणि म्हणून ती समान दर्जाची असतात. अशा वेळी द्वंद्व समास हा होत असतो. आता द्वंद्व समासाची काही लक्षणं पण आहेत, ती आपण नीट समजून घेऊया. आता ही द्वंद्व समासाची लक्षणं कोणती आहेत? ज्या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. सामासिक शब्दात 2 शब्द असतात, कारण की 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला तो शब्द असतो. हे आपण लक्षात घेतलं होतं. ते दोन्हीच्या दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यातला एकही शब्द गाळला आपण, समजा आपण एखादा शब्द गाळला, पण मग त्या सामासिक शब्दाचा अर्थ नीट कळणार नाही, समजणार नाही, कारण की अर्थ दोघं शब्दांमिळून पूर्ण होत असतो. म्हणून दोघेही शब्द प्रधान असतात, महत्त्वाचे असतात, समान असतात, अर्थदृष्ट्या त्यांना महत्त्व असतं. म्हणून असे शब्द जे असतात ते दोन्हीच्या दोन्ही महत्त्वाचे असतात आणि त्यावेळेला मग द्वंद्व समास होत असतो. इथे उदाहरणं दिलीत बघा. आता विटी दांडू, विटी आणि दांडू असं त्याचं काय होतो? विग्रह होत असतो. राम लक्ष्मण, राम किंवा लक्ष्मण असा त्याचा विग्रह होतो. पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे असाही त्याचा विग्रह होत असतो. इथे 3 प्रकार दिले बघा. आता आणि व समुच्चय बोधक अव्यय आहे ती.
अथवा किंवा वा ही विकल्पबोधक अव्यय आहेत आणि पाला पोचळा. आता या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला जी हुबेहूबही अव्यय आहेत त्यानुसार प्रकार पडतात द्वंद्व समासाचे. जसं पती पत्नी, पती आणि पत्नी, गप्पा गोष्टी, गप्पा किंवा गोष्टी. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही विग्रह जसा करता त्याच्यावर अवलंबून आहे. आता लक्षात आलं. मग विग्रह करणाऱ्यावरून द्वंद्व समासाचे काही उपप्रकार पडतात. मग विग्रह कसा करतो आपण त्यानुसार द्वंद्व समासाचे उपप्रकार कसे तयार होतात हे आपण आता नीट समजून घेऊया. म्हणजे आता द्वंद्व समासाचे उपप्रकार आपल्याला लक्षात घ्यावयाचे आहेत. बघूया आपण ते. द्वंद्व समासाचे उपप्रकार. इतरेतर द्वंद्व समास. आता हा कसा तयार होतो, त्याची लक्षणं काय ती समजून घ्या. आता द्वंद्व समासाचे उपप्रकार. इतरेतर द्वंद्व समास व्याख्या समजून घ्या आपण. ज्या समासात विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक हुबयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. बघा इथे लाल अक्षरात 2 अव्यय दिलेले आहेत आणि व ही समुच्चयबोधक अव्यय आहेत. समुच्चयबोधक हुबयान्वयी अव्यय. अव्ययाचे प्रकार पडतात. मग त्यामध्ये समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, असे 2 प्रकार पडतात. आणि त्यानुसार मग द्वंद्व समासाचे उपप्रकार तयार झालेले आहेत. आता इथे व्याख्या काय दिलेली आहे. ज्या समासात विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे जो सामासिक शब्द असेल त्याचा ज्यावेळेला आपण विग्रह करतो, विग्रह करणं म्हणजे काय, सामासिक शब्दाची फोड करणे. म्हणजे तो सामासिक शब्द कसा तयार झाला आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याची फोड करावी लागते. फोड करण्यालाच आपण गेल्या तासालाही आपण लक्षात घेतलं होतं. त्याला आपण काय म्हणतो, आपण विग्रह करणे असे म्हणतो आपण. मग या सामासिक शब्दाचा ज्यावेळेस आपण विग्रह करतो तर विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. आता एक समजून घ्या. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे नेमकं काय असतं ते आपण नीट समजून घ्या. उभयान्वयी अव्यय नेमकं कशाला म्हणतात ते लक्षात आलं म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात येतील. 2 किंवा 2पेक्षा अधिक वाक्य ज्या अव्ययांनी जोडले जाते त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे आपण ज्यावेळेस बोलताना 2 किंवा 2पेक्षा अधिक वाक्य आपण बोलत असतो. मग ही वाक्य ज्या अव्ययांनी जोडली जातात ना त्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जसं मी संध्याकाळच्या वेळी फिरायला जाईन किंवा अभ्यास करीन. बघा वाक्य काय, मी संध्याकाळच्या वेळी अभ्यास करीन किंवा फिरायला जाईल. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मी एक तर अभ्यास करणार आहे नाही तर मी फिरायला जाणार आहे. मी संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करीन किंवा फिरायला जाईल. आता अभ्यास करणे हे एक वाक्य झालं, फिरायला जाईल हे दुसरं वाक्य झालं. आणि ही दोन्ही वाक्य कशाने जोडलीत, किंवाने. संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करीन पहिलं वाक्य किंवा संध्याकाळी फिरायला जाईल, संध्याकाळी फिरायला जाईल दुसरं वाक्य. दोघं वाक्य जोडले कशाने, मी संध्याकाळच्या वेळी फिरायला जाईल किंवा अभ्यास करीन. म्हणजे किंवा या शब्दाने हे दोघं वाक्य जोडले गेलेले. येते मित्रांनो लक्षात. म्हणजे 2 वाक्य कशाने जोडली जातात. मला भाजीपाला घेताना मेथीची भाजी घ्यायची होती आणि मला बटाटेही घ्यायचे होते. म्हणजे मेथीची भाजी घ्यायची होती हे एक वाक्य झालं, बटाटे घ्यायचे होते हे दुसरं वाक्य झालं. हे जोडले
कशाने आपण? आणीने. म्हणजेच आणि हे काय झालं? उभयान्वयी अव्यय. मला मेथीची भाजी घ्यायची होती आणि बटाटेही घ्यायचे होते. म्हणजे आणीने ते जोडले गेले. म्हणजे दोन वाक्य ज्या अव्ययांनी जोडलं जातं ना मित्रांनो, त्या अव्ययाला म्हणजे वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जात असतं. लक्षात आलं तुम्हाला आता? मग ही व्याख्या काय बघा इतरेतर द्वंद्व समासाची. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने ज्यावेळेस ती वाक्य जोडली जातात ना, त्यावेळेला ते शब्द जोडले जातात, त्यावेळेला इतरेतर द्वंद्व समास होत असतो. तुम्ही आता उदाहरणं बघा किंवा लक्षणं बघा, त्यातून तुम्हाला अजून अधिक लक्षात येईल. लक्षणे. अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. आपण द्वंद्व समास बघतोय. द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात. म्हणून ते पहिले लक्षण काय दिलेले? अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. म्हणजे अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन्ही शब्द हे महत्त्वाचे असतातच. हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही या सामासिक शब्दाचा विग्रह करतात तर तुम्हाला उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं विग्रह करताना. मग समुच्चय बोधक कोणतं उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं? एक तर आणि वापरा, नाहीतर व वापरा. ह्या दोघांपैकी आपल्याला एक वापरावंच लागतं. उदाहरण बघा, आईबाप. आता दोन शब्द काय आहेत बघा याच्यामध्ये, आईबाप. आता मला सांगा, यातलं आई शब्द गाळून चालेल का किंवा बाप शब्द गाळून चालेल का? म्हणजे अर्थ पूर्ण होण्यासाठी दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात. म्हणजे हा समास कोणता आहे? द्वंद्व. ज्यावेळेस तुम्ही याचा विग्रह करतात, आई आणि बाप, आई व बाप असा केला तरी चालेल. म्हणजेच समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय तुम्हाला विग्रह करताना टाकावं लागतं. एक तर ते आणि टाकावं लागेल, नाही तर व. आणि व हे दोन्ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, यापैकी कुठलं तरी टाकावं लागेल तुम्हाला. हरिहर, हरी व हर. म्हणजेच हरी व हर. आता व हे काय आलेलं आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. याचा विग्रह तुम्ही अजून दुसऱ्या पद्धतीने करू शकतात. हरी आणि हर असा केला तर तोही काय असू शकेल? बरोबर असेल. स्त्री पुरुष असा शब्द दिला आहे तुम्हाला. आता स्त्री आणि पुरुष दोघेही महत्त्वाचे आहेत. दोघांपैकी एकही शब्द आपण गाळला तर अर्थ पूर्ण होईल का? नाही होणार. म्हणून दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत अर्थदृष्ट्या, म्हणून तो द्वंद्व समास आहे. याचा विग्रह तुम्ही जर याचा विग्रह तुम्ही स्त्री आणि पुरुष असा केला, म्हणजे आणि हे काय केलेलं आपण? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय टाकलेले आपण. किंवा याचा विग्रह दुसऱ्या पद्धतीने कसं करणार तुम्ही? स्त्री व पुरुष असा केला तरी चालू शकेल. बहीण भाऊ, बहीण भाऊ दोघं शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. म्हणजे हा द्वंद्व समास आहे. याचा विग्रह तुम्ही कसा करू शकतात? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरून करू शकतात. बहीण आणि भाऊ असं केलं तरी चालेल. किंवा विग्रह दुसऱ्या पद्धतीने कसा करणार तुम्ही? बहीण व भाऊ असा केला तर तरीसुद्धा चालू शकेल. येते मित्रांनो लक्षात तुम्हाला आता? म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे आणि विग्रह करताना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय तुम्हाला वापरावं लागतं. मग ते कोणते आहेत? आणि व ही दोन काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे इतरेतर द्वंद्व समास तुम्हाला कळाला. चला पुढे जाऊया आपण. दुसरा प्रकार आहे उपप्रकार आहे द्वंद्व समासाचा वैकल्पिक द्वंद्व समास. आता त्याची व्याख्या काय ती समजून घेऊया आपण. ज्या समासात विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. आता बघा, जसं आपण मगाशी
इतरेतर द्वंद्वमध्ये आणि व हे समुच्चयबोधक आपण उभयान्वयी अव्यय वापरून आपण विग्रह केला. आता इथे काय आहे, दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, हे पहिलं लक्षण म्हणजे तो द्वंद्व समास. पण या सामासिक शब्दाचा विग्रह करताना तुम्ही अथवा किंवा वा या विकल्प दर्शवणाऱ्या म्हणजे विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे सामासिक शब्दाचा विग्रह करताना. जसं तुम्ही अगोदर आणि व हे दोघं वापरले ना समुच्चयबोधक विग्रह करताना, आता त्याच्याऐवजी तुम्हाला काय वापरावं लागणार आहे, अथवा किंवा वा. हे विकल्पबोधक. विकल्प म्हणजे काय माहिती का, पर्याय. विकल्प म्हणजे तुमच्यासमोर विकल्प दिलेले असेल, पर्याय दिलेले असेल 1, 2, 3, त्यापैकी तुम्हाला एकाची निवड करावी लागेल. सगळंच तुम्हाला, आता जसं आपण मगाशी वाक्य पाहिलं होतं, संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करेल किंवा फिरायला जाईल. म्हणजे एक तर अभ्यास कराल तुम्ही, नाही तर फिरायला जाणार. म्हणजे दोघांपैकी कशाची निवड करणार तुम्ही, एकाचीच निवड करणार. मी मेथीची भाजी घेईल अथवा कोबीची भाजी घेईल. म्हणजे एक तर मेथी घेणार तुम्ही, नाहीतर कोबी घेणार. म्हणजे विकल्प आहे तुमच्यासमोर, हा नाहीतर हा. त्याला विकल्प म्हटलं जातं, ज्याला आपल्या साध्या शब्दांमध्ये पर्याय असं म्हटलं जात असतं. म्हणून ही उभयान्वयी अव्ययच आहेत, 2 वाक्ये जोडणारीच आहेत. पण 2 वाक्ये जरी जोडली जातात, पण त्या दोघी वाक्यांमध्ये विकल्प दिला जातो, विकल्प सोडला जातो. मग असे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय अथवा किंवा वा, लालाक्षरात दिले बघा, अथवा किंवा वा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. ही 3 विकल्पबोधक उभयांपैकी कुठल्याही एका विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर तुम्ही विग्रह करताना केला की तो विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक वैकल्पिक द्वंद्व समासा होत असतो. आता याची उदाहरणं बघा. आता आपलं लक्षणं आणि उदाहरणं आपण बघूया. लक्षणे बघा. दोन्ही पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. हे तर अगोदर पण आपण बघितलेलं आहे. म्हणजे द्वंद्व समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात, दोघे समान असतात, प्रधान असतात, आपल्याला एकही गाळून चालणार नाही. म्हणून दोघी पदांची अपेक्षा असते, हे पहिलं लक्षण आहे. सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या सामासिक शब्दाचा विग्रह करणार त्यावेळेला अथवा किंवा वा हे तिघं विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. यापैकी विग्रह करताना एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय तुम्हाला वापरावं लागणार आहे. जसं खाली उदाहरण दिलं बघा. आता खरे खोट. आता खरे खोट म्हणजे खरे खोटे असं येते. खरे अथवा खोटे असा विग्रह तुम्ही करू शकतात. म्हणजे खरे आणि खोटे 2 शब्द तिथे, खरे खोटे. आता दोघं शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एकही शब्द तुम्ही गाळू शकत नाही, म्हणून ते दोघे शब्द कसे आहेत, प्रधान आहेत, खरे खोटे. मग विग्रह करताना तुम्ही खरे अथवा खोटे असा केला तर तो विकल्पबोधक वैकल्पिक द्वंद्व समास होईल. याचा विग्रह अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. खरे किंवा खोटे असाही करू शकतात. तसंच खरे वा खोटे असा सुद्धा तुम्ही करू शकतात. 3, 4, 3 किंवा 4 असाही तुम्ही करू शकता. 3 अथवा 4 असाही विग्रह करू शकतात. 3 वा 4 असंही तुम्ही करू शकतात. पापपुण्य शब्द दिलेला असेल, पाप अथवा पुण्य, कारण की दोघे शब्द महत्त्वाचे आहेत, एकही आपल्याला गाळून चालणार नाही. पाप अथवा पुण्य, पाप किंवा पुण्य, पाप वा पुण्य असे तुम्ही म्हणू शकतात. समजा पुढचं आपण उदाहरण घेऊ. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, सत्य अथवा असत्य, सत्य वा असत्य, म्हणजे 3 प्रकारे आपण करू शकतो. असे केलेत की म्हणजे तो समास कोणता तयार होईल,
वैकल्पिक द्वंद्व समास तयार होईल. लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला आता वैकल्पिक द्वंद्व समास. आता द्वंद्व समासाचा तिसरा उपप्रकार जो आहे समाहार द्वंद्व समास. आता तो आपण नीट समजून घ्या. आता समाहार द्वंद्व समास म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या आपण समजून घेऊया. ज्या समासात पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर शब्दांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. पुन्हा समजून घ्या व्याख्या. ज्या समासात पदांचा विग्रह करताना म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा तुम्ही विग्रह करतो ना त्याचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात हे तर पहिलं लक्षण आहे. पण ज्यावेळेस या सामासिक शब्दाचा विग्रह करतो ना आपण त्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्या पदार्थांशी त्या पदांच्या अर्थाशिवाय अजूनही इतर अर्थ त्याच्यामध्ये सहभागी होतात, समाविष्ट होतात, समावेश होतात. समाविष्ट होणे, समावेश होणे यालाच समाहार असं म्हटलं जातं. म्हणजे समाहार शब्दाचा अर्थच काय आहे? समावेश होणे, समाविष्ट होणे. म्हणजे त्या पदांच्या अर्थाशिवाय इतरही गोष्टींचा समावेश त्यात होत असतो. त्यावेळेला समाहार द्वंद्व समास हा होत असतो. लक्षणं बघा त्याची. आता समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश होत असतो. म्हणजे त्या समासाचा विग्रह करताना त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या पदांच्या अर्थाशिवाय त्या शब्दांच्या अर्थाशिवाय इतरही गोष्टींचा समावेश त्यात होत असतो. पहिले लक्षण. समासात आलेल्या त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समूहाला महत्त्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो. म्हणजे हा समास एकवचनी आहे. म्हणजे त्यामध्ये इतर जातींचा सुद्धा उल्लेख होत असतो, इतर वस्तूंचा सुद्धा उल्लेख होत असतो म्हणून हा एकवचनी असतो. उदाहरण बघूया. जसं बघा बाजारहाट शब्द आहे. बाजारहाट वगैरे आपण म्हणतो ना मी बाजाराला चाललो, बाजार वगैरे मी करून येतो. मग म्हणजे बाजारामध्ये काय काय करणार तुम्ही भाजीपाला घेऊ शकतात, बरं की नाही, किराणा माल तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे त्या वगैरे शब्दामध्ये इतर पण गोष्टी आल्यात. तुम्हाला 2 मेडिकलवरच्या गोळ्या घ्यायची असतील त्या पण त्याच्यामध्ये आल्यात. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बाजारामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत, समाहार आहे त्यांचा. म्हणून विग्रह कसा होतो तो बाजारहाट वगैरे. पाला पाचोळा विग्रह कसा होईल पाला पाचोळा वगैरे. म्हणजे पाला पाचोळा जरी असेल तिथे झाडांचा पाला तर आलाच, कागद आले, घाण आली, धूळ आली, काड्या आल्या, अनेक गोष्टींचा समावेश आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अनेक गोष्टींचाही उल्लेख त्याच्यामध्ये असतो, समावेश असतो, समाविष्ट असतात म्हणून त्याला समाहार असं म्हटलं गेलेलं आहे. हावभाव वगैरे. आता अजून उदाहरण बघूया. कपडा लत्ता म्हणजे कपडा लत्ता वगैरे. घरदार आपण म्हणतो ना घरदार चांगले, घरदार वगैरे. घरदार वगैरे म्हणजे घर आणि दार असं सगळं त्यातली माणसं, त्यातले संस्कार आहे का नाही, अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. म्हणून घरदार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल घरदार वगैरे. येते मित्रांनो लक्षात. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही आहे. द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार आपण बघितलेत. आता शेवटचा आपल्याला मुख्य प्रकार बघायचा आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. आता त्याची व्याख्या नीट लक्षात घेऊया आपण. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात.
पुन्हा व्याख्या नीट बघा. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजे बहुव्रीही समास केव्हा होतो? आपण बघितलं आहे, पहिला शब्द महत्त्वाचा असेल तर अव्ययीभाव समास, दुसरा असेल तर तत्पुरुष समास, दोघंही शब्द अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल तर द्वंद्व समास, आपण अगोदरच बघितलं. पण कधी कधी पहिला शब्द महत्त्वाचा नाही, दुसरा नाही, दोघंही नाही, ह्या दोघांपेक्षा तिसराच काहीतरी अर्थ जो निघतो ना, तो महत्त्वाचा असतो आणि तो अर्थ हा त्या सामासिक शब्दाचं विशेषण असतो, त्यावेळेला बहुव्रीही समास होत असतो. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द महत्त्वाचे नसून त्या दोन पदांशिवाय, त्या दोन शब्दांशिवाय तिसऱ्याच पदाचा, तिसऱ्या शब्दाचा बोध होतो आणि तो शब्द जो असतो ना, तो तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्यावेळेला बहुव्रीही समास होत असतो. म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे नसताना त्यातून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो, तो शब्द महत्त्वाचा ठरत असतो, त्यावेळेला बहुव्रीही समास होत असतो. लक्षणांवरून तुम्हाला लक्षात येईल बघा. दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे पहिलाही शब्द महत्त्वाचा नाही अर्थाच्या दृष्टीने सामासिक शब्दातील, दुसराही नाही, दोघंही नाही, दोघं शब्दांपेक्षा तिसराच शब्द जो असतो तो आपल्यासमोर येत असतो आणि तोच महत्त्वाचा असतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो आणि जो तिसरा शब्द आपल्यासमोर येतो ना, तो तिसरा शब्द पदाचा विशेषण ठरत असतो, तिसऱ्या पदाचे विशेषण ठरत असतो. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. म्हणजे हे जे दोन शब्द असतात, सामासिक शब्दामध्ये हे दोन शब्द असतात, याचा विग्रह करताना काही मधले शब्द गाळलेले असतात, लोप पावलेले असतात, ते आपल्याला पुन्हा योजावे लागतात, म्हणजे पुन्हा टाकावे लागतात. सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेले शब्द पुन्हा टाकावे लागतात. ही याची लक्षणं आहेत. उदाहरण बघूया आपण. निष्कलंक याचा विग्रह काय होतो? नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती. म्हणजे नाही कलंक ज्याला अशी ती. आता बघा, शब्द तर दोन होते, निष्कलंक, पण त्यात आपण इतरही शब्द टाकले बघा, नाही, ज्याला, अशी, ती. आपण तेच पाहिलं ना लक्षणामध्ये की विग्रह करताना इतर शब्द योजावी लागतात. मग नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती कोण आहे? निष्कलंक. म्हणजे तिसराच अर्थ निघतोय. नीलकंठ, निळा कंठ आहे ज्याचा असा तो. ज्याचा कंठ निळा आहे असा तो. आता निळा कंठ, दोन शब्द बघा, नील म्हणजे निळा, कंठ म्हणजे कंठ. पण याचा विग्रह करताना इतरही शब्द योजावी लागतात, टाकावी लागतात आपल्याला. निळा कंठ आहे असा तो. आता ज्याचा कंठ निळा आहे असा तो, मग ती व्यक्ती कोण असेल? शंकर, भगवान शंकर. म्हणजे तिसराच अर्थ लक्षात येतो. गजानन, गजासारखे आनंद ज्याचे आहे. गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे तोंड, दोन शब्द आहे, त्याचा विग्रह केला, गजासारखे आनंद आहे असा तो. म्हणजे हत्तीसारखं तोंड आहे असा तो कोण आहे? मग गणपती. बरोबर का? म्हणजे तिसराच अर्थ त्या ठिकाणी निघत असतो. इतर उदाहरण आपण बघूया आता. लक्ष्मीकांत, लक्ष्मी ज्याची कांता आहे असा तो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे ज्याची कांता असे तो. म्हणजे लक्ष्मी आणि कांता, लक्ष्मी एक स्त्रीचं नाव आणि कांता म्हणजे पत्नी. म्हणजे लक्ष्मी ज्याची पत्नी. आता लक्ष्मी कोणाची पत्नी? विष्णूची. लक्ष्मी आहे ज्याची कांता तो, म्हणजे तिसराच माणूस दाखवला जातो, म्हणजे विष्णू.
जितेंद्रिय ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असा तो, हा विग्रह झाला त्याचा. जितेंद्रियचा विग्रह काय आहे? ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असा तो, म्हणजे ज्याचं आपल्या इंद्रियांवर अवयवांवर नियंत्रण आहे असा तो कोण आहे मग? हनुमान. येते मित्रांनो लक्षात. म्हणजे तिसरा शब्द काय असतो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. या ठिकाणी आज आपण समासाचे जे उरलेले 2 प्रकार जे होते, द्वंद्व समास, मग त्याचे तोही बघितला, त्याचे उपप्रकार बघितले आपण. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. नंतर चौथा मुख्य प्रकार जो होता बहुव्रीही, तोही आपण नीट लक्षात घेतला. त्याची व्याख्या, त्याची लक्षणं आणि उदाहरणं लक्षात घेतली. मित्रांनो, मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आणि ह्या आत्ताच्या तासिकेमध्ये म्हणजे समासाचा भाग 1 आणि भाग 2 यामध्ये आपण हे मुख्य 4 प्रकार आणि तत्पुरुष आणि द्वंद्व समासाचे उपप्रकार 3 हा सगळा भाग आपण नीट लक्षात घेतलेला आहे. तुम्हाला कृतीपत्रिका पण दिली जाईल, ती नीट बघा, व्हिडिओ बघा, समजत नसेल 2-3 वेळेला बघा. त्यातली जी उदाहरणं मी तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत ती नीट समजून घ्या आणि ती वहीमध्ये उतरवून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्ही जे सहकार्य केलं मला, मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार